रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026, वेळ सायंकाळी 5 वाजता. स्थळ गंगा निवास, धनजीवाडी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मालाड पूर्व, मुंबई. शोकसभा. अजितदादा कामाचा माणूस, दिलेला शब्द पाळणारा नेता. कामाच्या धडाक्याने, स्पष्ट वक्तेपणाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे महाराष्ट्राचे लाडके दादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. शब्दात न मावणाऱ्या भावनांसह त्यांच्या कार्याला व नेतृत्वाला अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. आयोजक बबनराव मदने, मुंबई. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभाग. कोण काढणार आहे फोटो? तिथे खुर्ची आहे, या तुम्हाला तसा भगिनींनो, 28 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी काळ रात्र घेऊन आला. आपल्या सर्वांचे लाडके दादा अजित दादा, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा कणखर नेता आपल्यातून निघून गेला. वायूच्या वेगाने काम करणारा वायूच्याच वेगाने निघून गेला. आज संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांच्या जाण्याने हळहळत आहे. संपूर्ण राज्यामध्ये, जनतेमध्ये दुःखाचा डोंगर आज आपल्या समोर उभा राहिलेला आहे. हा असा नेता जो सकाळी 6 वाजल्यापासून जनतेच्या कामासाठी तत्पर असणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता. आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने तोडका झाला आहे. आज आपण पाहिलं असेल ज्या प्रकारे दादांचा कामाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एकदा का दादाने शब्द दिला तर त्या ठिकाणी तुमचं काम निश्चित व्हायचं, हा विश्वास जनतेमध्ये होता. हा विश्वास आज दादांच्या रूपाने जनतेला जो आधार वाटायचा तो आमचा वटवृक्षाच आपल्यामध्ये नाहीये. हे दुःख निश्चितपणे आज त्यांची पत्नी, त्यांची आई, त्यांची 2 मुलं, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, संपूर्ण पवार कुटुंब असेल, राज्यातली जनता असेल, हे ह्या दुःखातून अजून सावरलेले नाहीये. कालच आपण पाहिलं असेल त्यांच्या जाण्याने त्यांची जागा रिक्त ठेवणं हे योग्य नसतं. आणि ज्या याने काल सुनेत्रा अजित पवार वहिनी साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांचं निश्चित अभिनंदन आहे. पण आज ज्या परिस्थितीत आज राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, ती परिस्थिती आज आपल्यावरती ओढवलेली आहे. एका डोळ्यात अश्रू आहे आणि एका याने आपल्याला वहिनींनी जो कारभार म्हणून काल राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली, त्यांना निश्चितपणे शुभेच्छा आहेत. दादांची जागा निश्चितपणे कोणी घेऊ शकत नाही, हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. आज जरी कठीण प्रसंग असला तरी दादाची नेहमी शिकवण असायची की आपण काम केलं पाहिजे. दादा नेहमी बोलायचे, मी कामाचा माणूस आहे, मी काम करणारा माणूस आहे. हे दादा हे त्यांच्या कामाच्या रूपाने संपूर्ण राज्याला, देशाला दाखवून दिलेलं आहे. म्हणूनच आज पहा, जनता हळहळते आहे.
एवढंच काय तर लहान मुलं सुद्धा आज दादांबद्दल आज दुःख आणि रडताना दिसत आहे. आम्ही बारामतीला स्वामिनीताई असतील, माझ्याबरोबर धोत्रे असतील, आपली इथून टीम गेली होती, आम्ही गेलो होतो. मी मुळात बारामतीचाच आहे आणि बारामतीमध्ये आज आपण सर्वांनी टीव्हीवर सुद्धा पाहिला असेल तो जन आक्रोश. अजूनही आम्ही त्या धक्क्यातून सावरले नाही. महाराष्ट्रातली जनता देखील ह्या धक्क्यातून सावरलेले. अजूनही आम्हाला कुठेतरी वाटतं की दादा म्हणतील अरे वहिनींमध्ये दादांना पाहतोय आणि आपण एकच शपथ घेऊन खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली राहणार आहे की आपण दादाचं जे स्वप्न होतं, दादांचं जे काम करणं धडाडीने महाराष्ट्रात जे असेल या प्रगती पथावरती नेणं आणि जनतेला विश्वास वाटेल असं काम करणं ही खऱ्या अर्थाने दादांसाठी श्रद्धांजली ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सन्माननीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे सर्व नेते निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं दादांच्या मागे वहिनींना पूर्णपणे ताकदीने सपोर्ट करणारच आहे. तुम्ही आहात, जनता आहात, महाराष्ट्रातील जनतेचा असेल तर वहिनी साहेब हे आपले दादाच आहेत असं समजून आपण सर्वांनी काम करायचंय. मी माझ्या वतीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो. वेळ यावी त्यानंतर आमच्याकडे फार कमी दुःख कोणतंच. दादांबद्दल बोलायचं काय, दादा एक अशी व्यक्ती होती कोणी जावं आणि त्यांचं काम त्यांनी केलं नाही असं होणार. दादांच्या बाबतीमध्ये अनेक किस्से आहेत. दादांकडे मी नेहमी जात होत्या, ताई शिवाय ते कधी बोललेच नाही आणि जो हातात हात दिलाय तो आता स्पर्श अजून सुद्धा केलेला नाही. दादा नेहमी सौम्य आणि महिलांचा आदर करणारे व्यक्तिमत्व होतं. आज लहान मूल सुद्धा रडत असेल त्याला विचारलं का रडतोस बाळा, आमचे दादा नाही, अजित दादा पाहिजे. त्याचे बाप्पा म्हणते अरे येणारच उद्या, नाही मरून गेले. आणि त्याचं तेव्हा ते वाक्य, एक वर्षाचं मूल जेव्हा रडतंय आणि ऐकतो त्यावेळेला आम्हाला आमच्या अंगावर ताकद राहते, एवढं आमचा हातपाय आमचे जातात. त्यामुळे दादांना आपण अनेक गोष्टींमध्ये आपण दादांचं व्यक्तिमत्व, कोणताही छोटा कार्यकर्ता असो मोठा कार्यकर्ता असो पण त्यांना सगळे सारखेच होते काम करण्याची गती. आणि आम्ही आज 15 दिवस त्यांना भेटायला जायचं म्हणत होतो आणि आम्हाला बातमी ऐकायला आली. दादा हे दादाच होते आणि त्यांची जागा कोणीच घेणार नाही. परंतु माझं सर्वांना एक विनंती आहे, आज दादांच्या जागेवर वहिनीने आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तर आज एक महिला, पहिली महिला उपमुख्यमंत्री झाली त्याचा आनंद आहे. पण तो असा आनंद नको होता, एकाने जावं एक्झिट घ्यावी आणि दुसऱ्याने त्याची जागा व्यापावी ही नको होतं. परंतु आज आपल्या सगळ्या राष्ट्रवादीने आणि महायुतीतल्या सगळ्या लोकांनी आज वहिनींना सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि त्यांना कुठेही ओणी बसून द्यायची नाही. आणि दादाला तर तुम्ही खरी श्रद्धांजली व्हाल तर एकच सांगेन की दादांचा पक्ष जो आपण आहे आपला राष्ट्रवादी पक्ष, त्याची संघटना मजबूत करा आणि येत्या आपल्या सगळ्या कामामध्ये आपली प्रगती करा. दादांना एकच खंत होती की मुंबईमध्ये माझं संघटन नाहीये, त्याची त्यांना जाणीव ते अख्खा महाराष्ट्र त्यांनी काढला होता पण मुंबईमध्ये संघटन झालं नाही चांगलं पाहिजे तसं. परंतु आज आपण माहितीत आहोत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदे आहे, त्या दोघांचं ट्रेनिंग दादांशी फार चांगलं होतं, मित्रच त्यांचे ते होते. परंतु आज आपण सगळ्यांनी मिळून एक शपथ घेऊया की आपण इकडे तिकडे कुठल्या पक्षामध्ये पळापळी करायची नाही, आपण महायुतीतच राहायचं परंतु राष्ट्रवादीला वाढवायचं, बहिणींचे हात मजबूत करायचे आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात.